पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या महात्मा फुले वाड्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी 2 दिवसापासून आत्मक्लेश उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे। नक्की हे आंदोलन कशासाठी आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत, हे प्रथमतः जाणून घेणार आहोत। नक्की कालपासून तुम्ही आत्मक्लेश उपोषण आंदोलन करताय, काय कारण काय आहे याचं नक्की? 1952 सालापासून जेवढ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीतला मी साक्षीदार आहे, उमेदवार झालोय, मतदार होतो। परंतु यावेळेला जी निवडणूक झाली महाराष्ट्राची त्यामध्ये पैशाचा जो धुडगूस झाला, अक्षरशः धुमाकूळ पैसा इतका, आणि तो शासकीय पातळीवर निरनिराळे नावं घेऊन अगदी महाराष्ट्रामध्ये जे भाऊबहीण जे आलं ते धरून मुख्यमंत्री लाडकी बहीण अवघड आहे। हे माझ्यासारख्या माणसाने पाहिल्यानंतर, आणि तुम्हाला माहिती आहे काही पुरावा द्यायची गरज आहे, सगळ्या लोकांच्या हातात आलंय, लोकांच्या नावावर पैसे जमा झालेले आहेत, ते झालेलं आहे। परंतु हे निवडणुकीच्या तोंडावरच का झालं? आधी मी मागणी करतोय की लोकांना पेन्शन द्या म्हाताऱ्या, आता ह्या 60 वर्षाच्या बाईला काहीच नाही पेन्शन, त्याला पेन्शन का नाही मिळत? ते पेन्शन का नाही दिलं? हे तात्पुरतं का केलं? तुम्हाला मत पाहिजे होती म्हणून केलं। हा प्रकार अत्यंत लांछनास्पद झालेला आहे। पैशाचा धुमाकूळ एवढा झालाय तर त्याची दक्षता घेतली पाहिजे, आणि असं अननोटीस जाऊ नये। इतिहासातल्या गोष्टी आपण बघतो, द्रौपदीचं वस्त्रहरण, बरोबर, पण अशा वेळेला खारीचा वाटा घ्यावा लागतो। तो खारीचा वाटा मी घेतला, आणि म्हणून मी सांगितलं की आत्मप्रकाश करून मी करतोय, त्याच्यामुळे तुम्ही मला भेटायला आलात। हे नाही जमलं, पुढे आणखी काहीतरी करायचा प्रयत्न करीन, पण मी स्वस्त बसणार नाही। विधानसभेचे निकाल आल्यापासून ईव्हीएम वर देखील काही नेते शंका व्यक्त करत आहेत। तुम्हाला वाटतं ईव्हीएम मध्ये काही फेरफार किंवा काही घोटाळे असू शकतात? मला असं वाटतं त्यात थोडंसं तथ्य आहे, पण ते तथ्य विरोधकांनी फक्त सरकारवर जबाबदारी टाकून नाही चालणार। चोरालाच तू चोरी केली नसती सिद्ध करण्यासारखं असं ते होईल। विरोधकांनी यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीची तयारी करून ते सरकारला पटवून दिलं पाहिजे, असं मला वाटतं। ते करतील असं मी मानतो। प्रायव्हेटली किंवा त्यांनी ते असे एक्सपर्ट्स नेमून हे दाखवावं, जागा आहे त्यात। पूर्वीचा हातात मताचं कारण फुली मारण्याचं होतं, ते जाऊन 30-32 उमेदवारांच्या यादीमध्ये अतिशय बारकोळ्या, एवढं मला खरं काही मला दिसत नव्हतं। मी माझ्या बायकोला घेऊन गेलो होतो आणि माझ्या सहाय्यकार्या, आणि त्यांनी विचारलं कुठे जात, त्यांनी सांगितले, त्यांनी माझं बोट धरलं आणि त्या लावलं, आणि तिकडे काहीतरी आवाज झाला, दाब आणायला यायचा। या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठे काही घोटाळा असेल तर विरोधकांनी जे आक्षेप घेतले त्यासाठी त्यांनी सिद्ध करून दाखवतो। तांत्रिक विश्वासवाद म्हणणे एक्सपर्ट आहे। जो पैशाचा गैरवापर तुम्ही जे म्हणताय की वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जे पैसे वाटण्यात आले, त्याच्या विरोधात तुमचं हे आंदोलन आहे ना? उघड मी बोललोच आहे ना। अहो, अतिशय लांछनास्पद आहे की सरकारच्या वतीने ऐन निवडणुकीत काळात थोडंसं तो पिरियड आहे ना, ते किती 5 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत द्यायचं। अरे वा। महायुती सरकारकडून हे महिन्याला 1,500 रुपये महिलांना देण्यात येत होते, परंतु निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीकडून वाढवून 3,000 पर्यंत आम्ही देऊ असं देखील सांगण्यात आलं होतं। चुकीचंच आहे ते, म्हणून तर मी आत्मप्रकाश करतो। मी नाही करत म्हणत की विरोधी पक्षाने माझं म्हण, त्यासाठी मी आत्मप्रकाश करतोय। काँग्रेस पक्षाने जाहीर करणं हे अतिशय लांछनास्पद आहे, अतिशय लांछनास्पद आहे, चुकीचंच आहे। इतकंच नव्हे तर अदानीच्या बाबतीत त्यांचं मत, राहुल गांधींचं मत वेगळं आहे काँग्रेसचं, पण शरद पवारांचं काय? अदानीच्या पाठीची पुढे येतात ही माणसं। आहे काय देशात एवढा मोठा भांडवलदार, अरे भांडवलदार असू द्या, पण साधन सुचिता, आमच्या काळामध्ये साधन सुचिता शब्द होता बाबा, तुम्हाला सांगतो की तुम्ही यश मिळवण्यासाठी कोणती साधनं वापरली, तो शब्दच गेला। साधना नावाचं साप्ताहिक त्या काळात निघालं, त्याची आठवण तुला सांगतो बरं। ते आता ते गेलं, आता म्हणजे जे यश 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 मिळेल ते संपलं, बाकी जाऊ द्या, कसं मिळेल बोलायचं नाही। या झालेल्या निवडणुकांमध्ये तुम्ही अदानींचं नाव घेताय, काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा काय वाटा आहे या निवडणुकीमध्ये? तुम्ही शोधा। हा एवढं ते 2 प्रश्न घेते, प्रश्नांची यादी खूप मोठी आहे।
पत्रकारांचं साधं स्वातंत्र्य सगळं काय शिले ठेवलेलं आहे आमच्या पंतप्रधानांनी. ते मुलाखत देत नाहीत आणि परत सरकारच्या विरुद्ध छापण्यात राजद्रोह. अरे बापरे, ह्या तर अवघड गोष्ट आहे. हे काय चाललंय काय? तर असं सगळंच आहे, मुस्कटदाबी आहे. तेव्हा माझं म्हणणं आहे, मला एकट्या पंतप्रधानांच्या पुरुषार्थाची मला गरज नाही वाटत. मला सामुदायिक पुरुषार्थाची आवश्यक आहे. बहिणी, उलट लोकशाहीची मला हे नको आहे. उपकार करते लोकशाही मला नको आहे. पार्टिसिपेटरी सहभाग असेल लोकशाही पाहिजे, माझं म्हणणं आहे. लोकसहभागातून सर्व म्हणावं आणि होऊ शकते. असं सैद्यांती खूप बोलते, मी त्याशी बोलत नाही. आता तुम्ही आत्मक्लेश आंदोलन करताय, या योजना बंद कराव्यात की चालू राहाव्यात, काय वाटतंय नेमकं? माझं म्हणणं आहे, योजना बंद करू नव्हेत. आम्ही सांगतो त्या एका हाताने पेन्शन चालू करा. सांगा ना, लोकांना द्या ना, रोजगार भत्ता द्यायला म्हणतात, द्या ना. तरुण मुलांना असे वेळेसारखं निवडणुकीमध्ये वापरून काही करण्यापेक्षा द्या ना त्यांना भत्ता. पण तो नीटपणे द्या. हे काय झालं, निवडणूक आली काय करायचं आणि बाकी नंतर मात्र हे करायचं. आणि हक्क आम्ही मागितले ना. मी या संघटित कष्टकऱ्यांच्या मागे आहे. आता नाही, तुम्ही मला त्यासाठी भेटायला आलात. मी या संघटित कष्टकऱ्यांना काय म्हणतो, साधं आमच्या माथाड्यांना, हमालांना मला काय नव्हतं. आता झालं की माथाडी बोलशाही तर मी त्यांचा काय झाला. आणि आताचे जे मुख्यमंत्री खात्याले माणूस आहेत त्यांनी तो कायदा मोडीत काढायचा ठरवला. तिथे मी उपोषण केलं, गेल्या वर्षीच केलं. आता यंदा हे करतोय. तुमचं वय 95 आहे. या वयात तुम्ही आत्मक्लेश उपोषण करताय. कुणाकडून दखल घेतली गेली कालपासून? खरं तर केंद्रात देखील भारतीय जनता पार्टीचं बहुमत असलेलं सरकार आहे आणि राज्यात देखील आता मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार निवडून आलेत. तुम्हाला वाटतं एवढे सगळं संख्याबळ असताना अशा आंदोलनाची दखल घेतली जाईल? तर मी काल पाहिलं, त्यातले जे भुजबळ जे आहेत मंत्री भेटायला आले होते मला. ते शरद पवारांच्या पक्षाचे रोहित पवार भेटायला आले होते. नंतर सरकार पक्षाची चंपा पाटील माझ्या अंगावरून गेली, इसूनच गेले फुलांना नमन करून. ते बाहेर घेते नाही. चंद्रकांत पाटील तुमच्याशी काही बोलले नाहीत? नाही, काही नाही, एक शब्दही नाही बोलले. ते म्हणजे इथून गेले. रोहित पवार भेटायला आलते, काय बोलणं काय झालं तुमचं? त्यांनी आपला तो ह्याचा मुद्दा मांडला, तुमच्या चा मुद्दा मांडला. पण त्यांनी पाठिंबा द्यायला. सरकार दखल घेईल असं वाटतंय? त्यांना आठवण दिली की तुम्ही अदानीच्या गाडीत बसून हिंडत होता, ते तुमच्या होता. मी त्यांना आठवण दिली. रोहित पवारांना आठवण करून दिली की तुम्ही अदानींच्या गाडीत दिली ना. मग काय म्हणले? काय म्हणलं त्यांनी तो मुद्दा, ते काय म्हणायचं सांगितलं असतं तुम्हाला मी. टाळला का त्यांनी तो मुद्दा? सरळच आहे, उघडच आहे. त्यांच्या दृष्टीने तो ईएमचा मुद्दाच त्यांनी लावून धरला. आता नेमकं सरकारने कशा प्रकारे तुमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि सुरुवातीच्या म्हणणं आहे, सरकारने घेण्यापेक्षा आम जनतेने घ्यावे असं माझं म्हणणं आहे. आणि समाजातला जो सुजान वर्ग आहे त्याने घ्यावी. माझं म्हणतो, माझा 75 कशा सारखं सांगता. 75 वर्ष असलेल्या माणसांनी सुद्धा पुढे यावं ना. हे जे केलं नाही तर घोटाळा आहे. राजा हो रात्र वैऱ्याची सावध राहे जी म्हण आहे ना, तशी परिस्थिती आहे. म्हणजे एकंदरीत लोकशाही टिकली पाहिजे आणि जे निवडणुका ज्या आहेत त्या फेअरपणे पार पडल्या पाहिजेत. या मागण्यांसाठी किंवा ज्या योजना सरकारच्या आहेत, ज्या पैसे वाटण्याच्या योजना आहेत त्या देखील बंद कराव्या, अशा एकंदरीत तुमच्या मागण्या आहेत. नाही, माझं म्हणणं आहे लोकशाही टिकली पाहिजे. घटनेतलं राज्य निर्माण झालं पाहिजे. घटनेने समाजावर मान्य केलं आहे. घटनेने सेक्युलर हे मान्य केलेलं आहे. घटनेने जे मान्य केले ते घटनेचं राज्य येऊ द्यात. ते आंबेडकरांना हार घालायचा आणि इकडे लोकशाहीचा गळा घोटायचा, हे कसं चालणार? अशा वेळेला सुजाण नागरिकांनी पुढे येऊन खाजगी का होईना आयोग नेमून एकदा ह्या सगळ्या प्रकारांची चौकशी करून बोलतो केलं पाहिजे ना. जसं तुमचा त्याचा मताचा चालला आहे तसं हे जे किती व्हायचं पाय झाले. तुम्ही सांगा ना मला. निकाल लागून इतके दिवस झालेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होत नाही. काय कारण काय असेल? महाराष्ट्राच्या बहुमत भेटले त्यांना. तुम्ही त्या शोधून काढावं, मला नका सांगू. असू शकेल म्हणजे कारण आहे एवढंच खरं. मागच्या शनिवारी निकाल लागलाय, उद्या पुन्हा शनिवार आला. आलाय.
न करत्याचा वार येतो मंगळवार. आता 3 दिवस आत्मक्लेश उपोषण करताय, दखल नाही घेतली राज्यकर्त्यांनी तुमची, तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? माझं म्हणणं आहे मी पुढे जाईन. आत्मकशन नाही जमलं तर ज्यांना माझी भूमिका पडते त्यांना घेऊन मी सत्याग्रहापर्यंत जाईन. सामुदायिक सत्याग्रह ज्याला म्हणतात. ओरडलं तर पाहिजे. लोकशाहीचं बसरण सुरू असताना उघड्या डोळ्याने बघत बसायची माझी तयारी नाही, आणि डोळे मिटून घेऊनही गप्प बसणार नाही. मी उठून धावत जाईन. माझ्या जो जी ताकद असेल तेवढं जाऊन मी थांबायचा प्रयत्न करीन. ते करण्याचं आज मी काम करतोय. माझा खारीचा वाटा आहे. खारीचा वाटा आहे तुमचा. नक्कीच वयाच्या 95व्या वर्षी ते हे आत्मक्लेश उपोषण करत आहेत, आणि या आत्मक्लेश उपोषणाची जर दखल नाही घेतली तर सामूहिक सत्याग्रह देखील पुढच्या काळात करणार असल्याचं बाबा आढाव यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.